ऐसी जोडी करा रामकंठी धरा, तिने चुके फेरा गर्भवास. नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीजजाचा शीन तेचे फळ. नाव धड करा सहस्त्रनामाची, जे भव सिंधू सिथडी पावे. नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीजजाचा शीन तेचे फळ. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी राम बाणे. नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीजजाचा शीन तेचे फळ. परम पौरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी. सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाकरो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे
चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुर्दिक् प्रदेशं विदीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् महाराज हा जन्मला मृत्यू लोकी दुधी उपमान आढळे ते लोकी भव सिंधूसी बांधिला से तुझेने अनाथ दिनाकारणे तुकयाने नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय नमः शिवाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी हली अंतरी प्रेम सुगाई से नमन करुणिया सकळा हरी कथा बोलवी बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळा सर्वे सकळा नामा म्हणे जिवंताटी प्रिया पुत्र धन बीज जोधे वारकरी संप्रदायाचं कलशस्थान जगद्गुरु श्री संत श्रीमंत तुकाराम महाराजांचा 4 कडव्याचा अतिशय उत्कृष्ट उपदेशपर प्रकरणातला अभंग आज कीर्तन निरूपणाकरिता घेतलेला आहे. या अभंग भूमिकेद्वारा महाराज आपल्या पुढे काहीतरी आयुष्यामध्ये दिव्य कर्माची अपेक्षा करतात. महाराज म्हणतात काहीतरी दिव्य जोड जमवा. मग दिव्य जोड काय तर राम नाम कंठामध्ये धारण करा, मग गर्भवास चुकेल. नाशिवंत असणाऱ्या प्रिया पुत्र धनादी करून गोष्टीत ऋतून बसाल तर त्याचा शेंडान बुडका नास काय तयार करून जा. महाराज म्हणले दुस्तर असा काळ त्या अंगावरती मारण्याची ताकद तुम्हाला या करता कंठरूपी भाता राम नामानं भरू द्या अशी महाराज तुमच्या आमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतात. या पवित्र धामामध्ये शेलगावच्या नगरीमध्ये
भगवान बाबा आणि वामन भाऊंच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने, पुण्यतिथीच्या निमित्ताने सुरू असलेला हा, गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कोरोनामध्ये सुद्धा आपण हा जपून ठेवला. आणि अशा या अखंड हरिनाम सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा प्रेमातून आमचे दादा असतील, अधिक प्रेमातून माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. इथं समोर पाहिलं तर सगळी रती अतिरती महारथी मंडळी आहेत. सगळं भजन वैभव आपल्या तालुक्यातलं आहे बरं काही. कीर्तनाच्या भूमिकेतनं महाराष्ट्रभर फिरत असताना आमच्या सोमा महाराज असतील, आमचे हजारे महाराज असतील, त्या हाती मापच आले सज्जनाची. जिथं जाईन तिथं कर्नाटकात गेल्यावर कानडी मुलखात मराठी आणि रोज बांधाच्या कडेला टिकाव घेऊन हिंदरा भाऊ भजन वैभव सगळी इकडे गावून विदर्भात आलेले आमच्या ताई असतील, या इकडे सगळी भजनी मंडळ बारशिवून आलेले आमचे महाराज असतील. मृदंगावरती 2 उद्याचं वारकरी संप्रदायाचं भविष्य, ज्याच्या तोंडावर मिशा नाहीत पण पाकवाज वाजू वाटवतो. भगवान बाबावरती वामन भावावरती निष्ठेने सेवा करणारी वारकरी संप्रदायाची निष्ठावान सेवेकरी, प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ न दवडता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या भूमिकेतनं विश्वसंत सकल संत चुडामणी श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज या अभंग भूमिकेद्वारा आपल्याकडनं दिव्य कर्माची अपेक्षा ठेवतात. जीवनामध्ये जन्माला तर अनेक योनी आल्या, अनेक जन्म आले, अनेक जीव आले, पण प्रत्येकाला चांगलं वागायचं कळत नाही. नातराय तर म्हणले पाहुनिया मनुष्यपणा जोन साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्धव जाना पुच्छे विन दो पाय बिगर शेपटीचा गाडवय ज्याला ज्ञान नाही. कोण म्हणतात? नातराय म्हणतात. ज्ञान मिळालं पाहिजे. एशम विद्यान तपोन दानम शिलेन गुणोन धर्मा ते नरभृत्ती लोकी भूमी भार भूता मनुष्य रूपेन मृगाश्चरंत. बैलाचं नाही, दानशील नाही, गुण नाही आणि धर्म नाही. माणसाच्या जीवनात एक तरी गुण असावा, तप असावं, दान असावं, शील असावं, गुण असावा, नाही तर धर्म असावा. ऐका, चांगल्या कर्मात खर्च केलेलं धन हे तुम्हाला बळ देत असत. माणसं पैसा पैसा म्हणतात, पैशाला धनामध्ये परावर्तित करावं लागतं, नाहीतर द्रव्याची मागे कळीकाळाचा लागण म्हणून या संग खोटा त्याचा. भागवत सांगतं, पैसा कमवला आणि त्या पैशाचा भोग नाही घडला, पापी माणूस आहे तो. बरं का, स्वतः कमवलेल्या पैशाचा भोग स्वतःलाच घडला पाहिजे, नाहीतर जोडून या धनम लावी पोराशी. याच्याकरता कर्म दिव्य पाहिजे. बघा, सगळीच माणसं कर्म दिव्य करतील असं नाही. एखाद्याकडे जर बघितलं तर वाटतं चुकून हा माणसाच्या जन्माला आला, आहे की नाही. रजेवर ब्रह्मदेव गेला असेल आणि चुकून चित्रगुप्ताची सही झाली असेल, आहे की नाही. काही माणसं माणसाच्या जन्माला येऊन गाढवासारखी बैलासारखी वागतात, आहे की नाही. वाया भार वाहे वृषभ, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, माणसाच्या जन्माला येऊन कर्म तसं पाहिजे. माणसाचं कर्म माणसाला वरती घेऊन जातं. बघा, 3 प्रकारची लोक आहेत, सत्व, रज, तम आणि गुण. सत्व, रज आणि तमोगुणी, 3 प्रकारची. पण संताला आणि देवाला तमोगुण बी लागत नाही, रजोगुण बी लागत नाही, सत्वगुण बी लागत नाही. संताचा वर्ग आहे तो गुणातीत वर्ग आहे. बरं का, संताला गुण स्पर्श करू शकत नाही. आमचे संत सात्विक नाही, सात्विक अवस्थेच्या पलीकडे गेले. आणि म्हणून 3 प्रकारची माणसे, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारची माणसे. तमोगुणी माणसाचा तिरस्कार होतो, रजोगुणी माणसाचा स्वीकार होतो आणि सत्वगुणी माणसाचा जय जयकार होतो. तमोगुणी माणसाचा तिरस्कार होतो. काही माणसं तिळे जाळीले तांदूळन तुका म्हणे तैसा खळ. कायच्या जवळ जरी गेलं तर वाटतं झाली क्रोधासवे भेटीन मुखा वाटे नरक लोटी. वाईट बोलतात काही माणसं, शेजारी बसू नये. दुर्जनाचा नवे भला अंग संग बोलीला शे त्याग देशाचा त्या. वाईट माणसाच्या संगतीत अजिबात बसायचं नाही. माझ्या रामाला राज्याभिषेक होणार, कौशल्यपेक्षा कैकेयीला सावत्र असताना आनंद झाला,
पण मंथरेच्या अंगात विकल्प शिरला, संशय शिरला आणि मंथरा म्हणली, हे बघ, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरान, कनिष्ठाशी द्यावा राज्यपट, थोरल्याला वनात पाठव आणि धाकट्याला गादीवर बसव, 2 वर मागून घे नवऱ्याकडं. काही रुसली, अंतपुरात गेली. महाराज रात्रीत नाव तोंड काळ करून घेतलं. माणसं काय पण नाव ठेवतात, पण काही कोण ठेवतंय का? काही नाव ठेवत नाहीत माणसं. मी कर्नाटकला गेलो, जमखंडीला. तिथं गेल्यावर वर्गण वाचणार आणि दुर्योधन पाटील म्हणून नाव वाचलं. दुर्योधन पाटील. दुर्योधनाचं ठेवतात, पण कैकईच अजिबात ठेवत. एखादी मुलगी विचित्र वागायला तर माणसं म्हणतात, काय कैकई जन्माला आली. आणि म्हणून जगामध्ये तमोगुणी माणसाचा तिरस्कार होतो. तमोगुणी माणसाचा. बघा, देव कळतो, देश कळतो, धर्म कळतो, पण त्याच्यासारखं वागत नाहीत काय माणसं. कळून न कळत्यासारखं वागतात. बघा, कौरवांच्या सभेमध्ये साध्वी सती द्रौपदीला आणलं आणि साध्वी सती द्रौपदीला आणल्यानंतर हिंदूंच्या देवघरातली देवी म्हणजे स्त्री आहे, बर का. आपल्याकडे स्त्रीला मातृभूमीला सुद्धा मातेचा दर्जा आहे. राम प्रभूने जेव्हा सीतेचा स्वयंवर केला तेव्हा सीतेला शपथ वाहून घातली, सीते, तुझ्याशिवाय जगातल्या सर्व स्त्रिया मला आई समान. आमचा वारकरी संप्रदाय माळ देताना हे ब्रीद सांगतो, काय, पराविया नारी रखुमाई समान. बघा बरं, जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र हनन करण्यासाठी सुंदरा नावाची स्त्री भंडारा डोंगरावर पाठवली आणि भंडारा डोंगरावर पाठवली. आमच्या वारकरी संप्रदायाचं तेज कडकडीत आहे, जाळून पुरून उरलं. जायो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आणि शिष्य बी तसा छत्रपती शिवाजी महाराज, बर का. जसे गुरु असतात तसे शिष्य असतात. कल्याणच्या सुभेदाराची स्त्री राजेंच्या समोर उभी केली आणि सुभेदाराची स्त्री उभी केल्यानंतर शिवाजी महाराजांच्या तोंडातून शब्द निघाले, अशीच असती आमची आई वदले छत्रपती. आमची आई जर या स्त्री सारखी सुंदर असती तर आम्ही सुद्धा इतके सुंदर झालो असतो, बर का. आणि म्हणून तमोगुणी मागून कळून न कळतेपणात शिरायचं नाही. द्रौपदीला वडत फरफडत दुःशासन घेऊन आला. भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण, मोठी माणसं होती महाराज, नाव बारकी नव्हती. असली माणसं शांत राहील, नुसती बघतात, खाली बघत राहील, मानाखाली घातल्या, बरं का. मीठ मेंदी झालेली माणसं प्रतिकार करत नाही. म्हणून कोणाच्या मिठात मेंद व्हायचं नाही, चहात सुद्धा व्हायचं नाही. एखादं म्हणत असतं ना, 3दा पाजलाय, आता नुसतं पाहिजे सारखं फुकाटचा पेत आहे, तुला पाजायलाच कोणी सांगितलं होतं. मिठात मेंद व्हायचं नाही कोणाच्या मिठात. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, दुर्योधनाच्या मिठाला मेंदी होती, प्रतिकार करू शकली नाही. बघा, प्रतिकार करायला सुद्धा मनगट बळकट लागतं. माणसं म्हणतात आपलं काय चालायचं त्याच. सगळी थांबली महाराज. दुःशासनानं द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला आणि द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना कोण उठलं नाही. आणि मग देव तिथं आले. कौरवांनी द्रौपदीला सभेमध्ये आणल्यानंतर देव धावला. आपल्याला दृष्टांत जास्त पाहायचा नाही, पण बघा, दुर्योधन दुःशासनाचं जगात तोंड काळं झालं. सगळं कळतंय पण कळून न कळतेपणा आणला तर समाज त्याचा तिरस्कार करतो. बघा, एखादा कीर्तनकार असावा, पावसाळ्याच्या दिवसात कीर्तनाला निघावा, देवळं लागलं रस्त्याने, पाऊस आला ना, आल्यावर बुटासहितच ते देवळात शिरला. आधी बसली होती माणसं, विचार करायला लागली, महाराज यायला काम तो खुशाल आपला सहित आता आला. लोकांच्या अपेक्षा विचित्र असते बरं का. माणसाचं म्हणणं आहे वारकऱ्याची कोंबडी सुद्धा मरू नये.
कस काय मिली एवढा देव करतो, कस काय ह्याची म्हैस मिली? अरे का असं असतं का? आमच्या जगद्गुरु तुकोबरायाला सासऱ्याने म्हैस दिली दूध खाण्यासाठी. ती म्हैस तर तुकोबरायापाशी टिकली नाही. परमार्थ करत असताना परमार्थाचा आणि संसाराचा काडी एक संबंध नाही बरं का. तुम्हाला जर गोड गैरसमज असेल ज्ञानेश्वरीच्या 9033 ओव्याने संसार सुधारतो तर चुकीचं आहे तुमचं. अभंगाने 4094 अभंगाने संसार सुधारतो असं जर म्हणत असाल तर डोक्यातनं काढून टाका. कीर्तनातल्या त्या गाथ्यातल्या अभंगाने फक्त कीर्तनकाराचा संसार सुधारतो बरं सुधारतो. बाकीच्या पास फक्त पण तुमच्याकरता काय आहे? 4094 अभंग जसा तुमचा संसार आहे त्याच स्थितीत कसं राहायचं याची हिंमत आम्हाला त्या ओव्यान ते अभंग देतात, आहे की नाही? कसं राहायचं बरं? दुष्काळे द्रव्य आटला मान बाईल एक अन्न करता मेली. दुष्काळामध्ये महाजनकी गेली, सावकारकी गेली, तुका शेट म्हणणारी माणसं येडा तुक्या म्हणायला लागली. पण त्याही स्थितीत तुकोबाराय म्हणतात तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. अरे महाराष्ट्र प्रदेशाचा नजराणा पाठवतो पण छातीवरती दगड ठेवून महाराज तो नजराणा माघारी पाठवतात. आमच्यासारख्याला गाडी बक्षीस दिली तरी म्हणतं कीर्तनाची कृपा आहे की नाही? ही लाचारीची कृपा आहे, कीर्तनाची नाही. बघा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे होते त्यावेळेस त्यांनी नारायण महाराजांना जवळची गावं 5 दान दिली, घेतली त्यांनी. तुकोबारायांनी नाही घेतली. का? संत एकटाच असतो कोणीतरी, सगळेच नाहीत होत. संताचे ते आप्त नवती संत. नवती संत माळा मुद्राच्या भूषणेन कथा कीर्तने नवती संत. आणि म्हणून सगळं कळतंय पण कळून न कळतेपणा दाखवतात त्यांचा समाज तिरस्कार करतो. हा तमोगुणी वर्ग. दुसरा वर्ग रजोगुणी याचा समाज स्वीकार करतो. काही माणसं तुका म्हणे फारन थोडा तरी परोपकार, स्वतःचा संसार बघत बघत बाकीच्याचा संसार करू लागतात. काही माणसं अशाला माणसं जवळ धरतात, त्याचा स्वीकार करतात. आणि सत्वगुणी माणसाला माणसं स्वीकारच करत नाहीत तर त्याला पुरस्कार देतात बरं का. सांगा बरं, पुण्य श्लोक म्हणलं की तुमच्या पुढे कोण येणार? राजमाता राष्ट्रमाता मासाहेब अहिल्यादेवी. बघा 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12 ज्योतिर्लिंगातली 6 ते 7 ज्योतिर्लिंगाची उभारणी मुघली आक्रमणांनी धस्त बध्वस्त झालेल्या मातोश्री अहिल्याबाईंनी पुण्यश्लोक अहिल्या मातेने त्याचा जीर्णोद्धार केला. छत्रपती म्हणलं की एकच आठवतात, कोण? शिवराय. यशवंत नीतिवंत वरदवंत पुण्यवंत शीलवंत जानता राजा. धर्मवीर म्हणलं की संभाजीराजे. स्वातंत्र्यवीर म्हणल्यावर सावरकर. या पदव्या दिलेल्या आहेत, उगाच नाहीत, आहे की नाही? आता आपल्याला बी पदवी लावूनच घेतात कीर्तनाचार्य. मी तिकडे त्या बीडकडे गेलो, मुकावला तिकडं. ते बीडकडे गेल्यावर माझ्या पुढे टाकलं होतं महंत रामायणाचार्य. अरे म्हणलं का टाकलंय? मला तेवढंच वजन पडत. आणि ह्या माणसाने मला शेजनी रामायणातले 100 ओव्या वाचायला लावल्या. दवाबर पाठ आहेत का रामायणाचार्य म्हणल्या. पदवी कोणालाही नाही बरं का. सध्याला महामंडलेश्वर पदवी 15 लाखात मिळते आणि जगद्गुरु पदवी 1 कोटी रुपयात मिळते. घ्यायची का आपल्या तालुक्याला सगळ्यांनी वर्गणी करून? पदव्यांचा सुलसुलाट झालाय, किंमत राहिली नाही काय. समाज त्याचाच पुरस्कार करतो, गवगवा करतो की जी माणसं नीती समोर चालतात, आपल्या ध्येय प्राप्ती करता झटतात. आणि म्हणून आपलं कर्म चांगलं पाहिजे. महाराजांनी भूमिका ठेवली बाबा, करण येते हेची करा, नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. माणसाचं कर्तृत्व माणसाला वरती घेऊन जातं बरं का. खाली जायचं का वर जायचं हे आपली संगत ठरवते. म्हणून कर्म चांगलं पाहिजे. पतन उद्धार संघाचा
उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा, संत सेवी बरं वाईट कर्म आपलं तुमचं आमचं संगतीने घडतं बरं का. ढेकणाचे संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू पैसा, याच्या करता आम्हाला चांगुलपणा शिकवला जातो. रोज सांगितलं जातं सकाळनं 100 तरी ओव्या वाचल्या पाहिजे, सकाळी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, रात्री झोपताना गाथा वाचला पाहिजे, सकाळी रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे, झोपताना ज्ञानोबा तुकोबाराय म्हटलं पाहिजे बरं का. दिवसाची सुरुवात देवाच्या नावानं, दिवसाची रात्रीचा शेवट, रात्रीची झोप ज्ञानोबा तुकोबांच्या नावानं झाली पाहिजे, आहे की नाही. आता माणसं झोपताना काय आया 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 करीत आणि उठताना बोयो बोयो म्हणत उठतात. झोप फार विचित्र आहे बरं का. माझं म्हणणं नाही तुकोबारायाचं म्हणणं आहे. देवाचे नाव नावडे कोणाशी टवाळीची कथा गोड लागे. सांगा बरं सध्याला महाराष्ट्रात कोणत्या कीर्तनकाराने धिंगाणा उठवलाय? विनोदाचार्य पदवी कीर्तनकाराची नाहीच बरं का. मी लहान तुंडी मोठा म्हणचाल, पण बघा विनोदाचार्य ही पदवी निळू भाऊला जाऊ द्या, अशोक सराफला जाऊ द्या, लक्ष्मीकांत पेरडेला जाऊ द्या, पण विनोदाचार्य पदवी कीर्तनकाराला शोभत नाही, आहे की नाही. हा विनोदाचार्य, अरे रामायणाचार्य चांगली आहे, मग भक्तीचे आचार्य चांगली आहे, पण विनोदाचार्य ही पदवी तमासगिराची विकत घेतली आपण. आणि थोड्या दिवसात तो बाजार सुद्धा बंद होतोय बरं का. एक दिवस असा येणार आहे महाराज, लोक आता उठून सांगायला लागली, इचलकरंजीच्या सत्यात कीर्तनकारासमोर माणूस उभा राहिला आणि माईक हातात घेतला, मग प्रतिष्ठित व्यक्ती होता. तो म्हणला, कीर्तनकाराला उठून विचारलं, कीर्तनाचा आणि अभंगाचा तुमचा काय संबंध आहे का? 1.5 तास बोलला, तुम्ही काय बोलला, कुणकडे बोलला बरं का. आणि म्हणून सध्याला तुमच्या आमच्या जगण्या वागण्यामध्ये कर्मगती आमची तुमची चांगली नाही. शास्त्र सांगतं, कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्म चांगलं पाहिजे, कर्म आहे की नाही. माणसाचं कर्मच माणसाला इकडं तिकडं घालून येतो. जेव्हा राजा दशरथाला घरडा लागला, घरडा, राम वनवासाला गेलाय, लक्ष्मण बरोबर गेलाय, सीता त्यांच्या बरोबर गेली, भरत शत्रुघ्न मामाच्या गावाला आहे, आणि अशा परिस्थितीत राजा दशरथ थर 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 कापतोय. उचकी लागली. 700 राण्या, 3 पट्ट राण्या जवळ बसल्या, सुमंत प्रधान आहेत, वशिष्ठ गुरु आहेत, आणि सगळ्याकडे बघून दशरथ डबडबल्या डोळ्यानं टच 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 रडायला लागला. कौशल्य, मी मेल्यानंतर कैकेयीला मंथरेला दोष देत बसू नका. हे बघ ते भिंतीचं चित्र आता मला रडवायला लागलं. काय दिसतंय मला भिंतीवर? आई बापाला आंधळ्या खांद्यावर घेतलंय, श्रावण काशी यात्रेला निघालाय. हरिण येतं काय पानवाट्यावर, मी त्याला बाण मारतो काय म्हणून मी टपून बसलोय. घागरीचा आवाज गुडगुड झाला, पण मला हरिणाची चाहूल लागली. मी बाण मारला, कंठात बाण, तेवढं पाणी पाजन, प्राण सोडला. मी पाणी पाजायला आई वडिलांना गेलो. आई वडिलांनी मला शाप दिला, आम्ही जसं पोरग पोरग म्हणून मरतोय, तसा राजा तू सुद्धा पोरग पोरग म्हणून मरशील.
केले कर्म झाले तेची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती गोड प्रमाण. जे कर्म आहे कर्म दत्त म्हणून आपल्या पुढे येत आहे की नाही. कर्म पाठ सोडित नाही महाराज. जिथं असाल तिथं हुडकत येते कर्म. हजार माणसं असू द्या, रंभा उर्वशी मेनका विश्वसुंदरी असू द्या, ऐश्वर्यराय असू द्या, पण बारक लेकरू हजार स्त्रियात आईकडच जात. हजार मेंढ्याचा कळप असू द्या, ते लेकरू कोकरू तिच्या आईकडच जात. तसं कर्म आपली पाठ सोडत नाही. कर्म दिव्य पाहिजे है की नाही. ऐसी करणी किए चलो जग हसे तुम रोये, जग रोये तुम हसे. मरताना माणसाने चांगलं मरावं है की नाही. नाहीतर बघा बरं, गावच्या पाटलाला उचकी लागली. शेवटची पाटलाला उचकी लागली. पाटील असे झोपलेले, झोपून राहिले. गावची यात्रा आली आणि गावची यात्रा आल्यानंतर तहसीलदार झालेला पोरगा गावात आला. वडिलांना विचारलं, तुका पाटील दिसत नाही. वडिलांनी सांगितलं, आवाज कमी झाला का? इथलं बॉक्स बंद पडलं बघा, वरती आवाज गेला. वडिलांना सांगितलं, मला तिथे घेऊन चला. वडील लाल दिव्याची गाडी घेऊन तो तहसीलदार पोरगान वडील पाटलाच्या दारात गेले. पाटलाच्या दारात गेले. त्या तहसीलदार पोरानं विचारलं, ओळखलं का पाटील? अरे नाही बाबा, आता दृष्टी आदू झाली, तू दिसेनासा झालाय, काय करू? नाही का पाटील, माझे वडील 10-15 वर्ष तुमच्याच सालानी होते. असं असताना मला नोकरीचा कॉल आला. माझा बाप उन्हातानाचं फाटक्या कोपरीवर डबडबल्या घामानं तुमच्या दारात आला. आणि दारात आल्यानंतर पाटील, माझ्या पोराला नोकरीची ऑर्डर आलीये, 5,000 रुपये द्या, मी काम करून फेरी. क्षणाचा विचार केला नाही पाटील, तुम्ही खिशात हात घातला. 5 तिथं 7,000 काढले. वडील म्हणाले, इमानदार होते माझे वडील. पाटील 5,000 पाहिजे होते. नाही बाबा, 5,000 त्याला फी भरायला होतील आणि 2,000 त्याला खर्चायला होते. हे 7,000 घेतले आणि मी तहसीलदार झालो. मला सांगा, मारताना पाटलाला किती आनंद झाला असेल. त्याच्याऐवजी राशींच्या बाजारात पार्ट्या गायचं वासरू दुपतीला आणि दुपतीचं वासरू पार्टीला लावलं. आणि हे जर मरताना ध्यानात आलं तर किती अवघड आहे. आणि म्हणून कर्म आमचं तुम्हाला आम्हाला कर्म सत्य पाहिजे बरं का. म्हणून जीवनामध्ये आपल्याला सगळं सांगितलं सांगतो जर का बरं का. अष्टादश पुराणेषु व्यासस्य द्वैवचनम पुण्याय परोपकार पापाय परपीडनम. है की नाही. जुनी माणसं आऊतकाठी आणत होती, पण आऊतकाठी हाणत असताना एक वाक्य गोड बोलायचे, चांगलं केल्यावर चांगलं होतंय, वाईट केल्यावर वाईट होतंय. है की नाही. रामबाण आहे सगळ्यात बरं का. चांगलं केलं की चांगलं होतंय आणि वाईट केल्यावर पण चांगलं काय म्हणायचं बघा. पुण्याय परोपकार पापाय परपीडनम. पुण्य ते परोपकार
कारण पाप ते परपीडा तुकोबराय म्हणतात. मला सांगा, आपला बाण फोडल्यावर आपल्याला आवडत नाही, दुसऱ्याच्या बांधाला हात लावू नका. आपली चोरी केलेली आपल्याला आवडत नाही, दुसऱ्याची चप्पल कीर्तनाला आल्यावर चोरू नका. हे सांगावं लागायला लागलंय. काय भानगड ऐकून असतो का? मी आता इकडे तिकडे जाताना अगो नाही सांगत, 1800-700ची घालतो सासरवाडीला जाताना, पण कीर्तनाला जाताना बायकोला म्हणत असतो कीर्तनाची चप्पल दी. अर्ध लक्ष इकडून अर्ध लक्ष चप्पलकडे कशाला. आमच्या कोटलिंग मंदिरावरती कीर्तनकाराचा बुट 3 वेळा गेला. ती म्हणला, नाथ बाबा मी काय तुझी चूक केली बरं. अजूनही आम्हाला ते आवडत नाही, म्हणून आमचं कर्म चांगलं पाहिजे, आणि कर्मच आम्हाला ऊर्ध्वगतीला घेऊन जात. जुन्या माणसाने काय केलं? कर्म चांगली केली बघा, वाईटातून चांगुलपणा शोधला. आमचे संत कितीही बाका प्रसंग आला तरी कर्मापासून च्युत झाले नाही, आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी शहानिशा केली. मग चांगलं कर्म काय आहे? तुकाराम महाराजांनी सांगितलं, देव सोडून जेवढी कर्म आहे तेवढी निरर्थक आहे, बरं का. मग एक देव धरून फक्त सर्व कर्म साधनेला तुम्हाला ऊर्ध्वगतीला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, आयुष्यामध्ये अशी काही जोड कंठामध्ये रामनाम धारण करा. परिणाम काय होईल तर तेने चुके फेरा गर्भवास. आयुष्यामध्ये दिव्य कर्माची जोड पाहिजे, हे की नाही. आणि देव सोडून जेवढी कर्म आहेत का नाही तेवढी तुमची आमची नाशाला घेऊन जाणारी. बघा, देवाबिन जे करसी काही, तुकोबराय म्हणले, देव सोडून तुम्ही जेवढी कर्म आहेत तुम्हाला नाशाकडे घेऊन जातात. भौतिक ज्ञानानं माणसाची भौतिक सुधारणा होते, देवाच्या नामचिंतनाने माणसाची सगळ्या जीवनातली ऊर्ध्वगती होते, बरं का. आणि म्हणून देवाचं नाव कंठामध्ये धारण करा, रामनाम कंठामध्ये धारण करा. काय केलं बरं मारुतीरायाने? काय केलं मारुतीरायाने? कपिकुळ उद्धरिले नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले,
गाता येते की भगवान से भक्तन बडे, भगवान से भक्तन बडे कह गए संत सुजान, उल बांधे चले रघुबीर कुदी गए हनुमान. देवाच्या पेक्षा ताकद देवाच्या नामामध्ये आहे की नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे वेग श्यामा, तुका म्हणे आमा जन्म गोड यासाठी. देवाच्या नावात किती ताकद आहे बघा. नामी परमात्म्यापेक्षा जास्त ताकद आहे की नाही. रात्रीचं 12-1 वाजता रामप्रभू उठले, शितो अर्धा झालता, समुद्राच्या कडेला गेले, माग बघितलं तर बोट टाकलं आणि का बुडला. रामाला वाटलं बारका झाला कुणास तर आसला घेतला, टाकला, बुडला. मोठा घेतला, टाकला, बुडला. मग महागारी बघितलं, मारुती मला तिने बुडलं वाटतं. कधी आला म्हणजे पहिल्याच खड्याला आला. म्हणजे देवा तू धरला तो तरणार आणि तू सोडला तो बुडणार आहे की नाही. देवाने ज्याला धरला तो तरणार. कटी धरुणी हात कटी धरुणी का संकेत, जना दावी तो हाची संकेत, म्हणे भव सिंधूचा अंत इतुलाची. पंढरपुरातल्या पांडुरंगानं कमरेवर झापका ठेवले, निर्देशित करतो या बाबा पंढरपुरातल्या चंद्रभागेचं पाणी कमर इतकंच आहे, बुडायचं नाही. आता गाढवाने वाळू काढली म्हणून जास्त पडलं झाले. आता वाळवण तरी काय पहिल्यासारखं सपाट नाही राहिलं, गच खोलग्याचं झालं. वाळू रोजच चालू आहे तिथनं उपसायचं. आणि म्हणून देवाचं नाव आम्हाला भाऊ सिंधू बुडून देत नाही. भिजो नेदी हात पाय. देव आम्हाला सहज लीलया घेऊन जातो की नाही. या करता देवाचं नाव घ्यावं. आणि म्हणून तुकाराम महाराज उपदेशाची भूमिका सांगतात. तुका म्हणे चाकुनी सांगेन मज अनुभव आहे अंगे, राम रसाची आचवी आन रस रुचती केवी. सांगा बरं, जो अमृता ते ठेवी तो कांजी केवी सेवी. सांगा, अमृत पेणाऱ्या माणसाला जर 5 टाक दिलं तर तो त्याचा धिक्कार करेल. तसं राम रतन धन पायो मैने आजी, राम रतन धन पायो. रामाच्या नावाचा एकदा जर वेड लागला आहे की नाही. एक कवीने आमच्या संत महात्म्याने म्हणलंय, छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. रामाचा ज्याला छंद नाही तो देह कामाचा नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजाला याचा अनुभव आहे बघा. आणि म्हणून संत सांगतात, ज्याला त्यातलं कळतं त्याच मनाने करावं लागतं, आपल्या मनाने करून चालत नाही. मेंढपाळ शेरडला काय डोंगरावर गेला आणि डोंगरावर गेल्यावर बायकोला राग आलता की रोज तंबाखू खाते म्हणून तिने डबी लपवून ठेवली काय. त्याने तंबाखू काढली ना हातावर घेतली, डबी हुडकायला लागलो, डबीच सापडली नाही. 3 किलोमीटर गाव राहिलं तर जवळ तर माणूस नाही. दिवसभर कसा बिगर तंबाखूचा राहू आहे की नाही. देवा काहीच मागितलं नाही बघ, कधीच म्हणलं नाही ह्या बांड्या मेंढीला 2 बालिंगे होऊ दे, असं सुद्धा कधी म्हणलो नाही. देवा मग एवढी माझी आजची तुला हाक आहे, डबी तेवढी दी मला चुनीची. देवाला वाटलं निरागस बघते, टपकीने डबी खाली पडली. डबी खाली पडलेले आनंद झाला. चुना घेतला लावला, चुना घेतला लावला, दिवसभर कार्यक्रम झाला. घरी आला, शर्ट काढून ठेवला आणि बाहेर गेला. जरा बायकोनी तपासलं किस तपसा तपशी चौकडच आहे बरं. गेले गेले आमची बायको मला म्हणते किती दिलं. कसं झालं की माणसं होती का पकवाजा चांगला होता काहीच राव. किती दिलं बरं का. बायकोने किस तपासलं. किस तपासल्यावर डबी लागली. राग आला बायकोला. मी काढून ठेवली होती तरी कुठून आली डबी. डबी घेतली आणि भिताडा हाणली. खाली पडली की त्याच्यातनं अंगठी निघाली. पळ्याची सोन्याची होती. तिला वाटलं अंगठी म्हणल्यावर तिने बघितली तर खरी अंगठी दिसली. डबी घेतली तर पुन्हा त्याच्यात एक अंगठी. अंगठी काढली की अंगठी, अंगठी काढली की अंगठी. बाई झोपलीच नाही, रात्रभर नुसत्या अंगठ्याच काढत. 2 पोती भरली 2. आणि कोंबड्याने बाग दिली आणि मग 2 पोत्याची तोंड लावली. जीवर लाकलूजकर सराफाकडे घेऊन 1 कोटी रुपये घेऊन आली. आपल्याला काय करायचंय बाकीचं. 1 कोटी घेऊन आली. 8 दिवस कामालाच गेली नाही पुन्हा. 8व्या दिवशी तिची मैत्रीण ऊस खुरपायला जाणारी तिला हुडकीत आली. का ग तू आजारी पडली का कामाला येत नाही.
हिनं सांगितलं आता मला काम करायची गरज राहील नाही, देवाने आम्हाला डबी दिली. ले कुठं मिळाली? माळ रानावर मिळते म्हणजे. तिचा माळ चारी खांदायला जायचा रोज, चारी खांदायला. हिने सांगितलं आज चारी बंद, मग माळावर जा. माळावर महाराज माळावर आलं, माळावर म्हणायला लागलं देवा डबी दी, देवा डबी दी. देव म्हणला हे कालचं वेगळं आहे, लुबिक नव्हतं हे, लुबिक हे आलं. देवाने टक्कीने असा डबा त्याच्या पुढे पाडला. ह्याला लय आनंद झाला. ती म्हणला तिच्या मैत्रिणीला तर डबी दिली ती, पण आम्हाला तर डबा दिला. पाया पडलं डब्याच्या, डब्याच्या टोपान उगालं, त्यातनं वास्तारा निघाला आणि ह्याची चिंता. म्हणले आता काय आपल्या मनाने करून काय चालत नाही की नाही, कुणीतरी मार्गदर्शक असावं. आपल्या आपल्या बुद्धीनं आपण काही करायला जायचंच नाही की नाही. संत जगद्गुरु तुकोबरायांना त्याचा अनुभव आहे. राम नामामध्ये काय ताकद आहे बघा. उलट्या रामनामानं वाल्मिक महर्षी तरले, उलट्या वाल्मिक रामनामानं. आपण संत भगवान बामांच्या, वामन भाऊंच्या चरित्रामध्ये पाहतोच काय ताकद आहे नामामध्ये. पाण्यावरनं सहज लिहिल्या तरुण जात असतात. चमत्कार म्हणजे संताच्या दृष्टीने तळ्या वाजवायची, अंगाला काळं लावलंय, गळ्यात चपलाचे हार घातले, तर तुकाराम महाराजाची धिंड निघाली. तुकाराम महाराजांचं मात्र भजन चालू आहे. धिंड दारापुढं आली, जिजाबाईनं बघितलं, आपलं ध्यान दिसतंय बाबा. आणि सुंदर ते ध्यान चालू होत. बघितलं महाराज काय चाललंय. अगं आवले, आपल्या गरिबीमुळे माझ्या आपली वरात निघाली नव्हती, यांना दया आली, माझी वरात निघाली, बस तू ती. यांनी सांगितलं नाही, वरात घोड्यावर असते, गाढवावर नसते. असे काय गाढव आहे का? थांब्याला घोडं करून दाखवतो. छानात तुकोबरायाने गाढवाचं घोडं केलं, आहे की नाही. जिही निमिष मात्र देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. मेले माणूस जित विटवून उठविलं, बाळा पोटी मायरी गेले, बाळा पोटी मायरी गेले, पोटी मायरी गेले, बाळा पोटी मायरी गेले. मेले माणूस जित उठविले, जगामध्ये सगळ्या गोष्टी करायची ताकद संतांकडे आहे. ज्ञानोबारायांनी मृत सच्चिदानंद बाबाला सांगितलं, हे सच्चिदानंद बाबा उठ. आणि महाराज सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला, मेलेला माणूस उठवला. ही संत महात्म्याची ताकद आहे. चमत्कारात संत करायचा म्हणून करत नाहीत. बघा 4094 अभंगावर जर कॉपीराईट कायदा जर दाखल केला की नाही,
जर बुवानी वर्ष श्राद्धाला असता त्याला 5च अभंग फिरतात बरं का, 5च क्षणोक्षणा ह्याची आता तरी पुढे यादसाठी अशी 5 पिंड पदावरी शेवट तो भला. शेवट तो भला. 5 अभंगावर सध्याला महाराष्ट्रात कीर्तनकारांनी वर्ष श्राद्धाला वेड लावले, हे की नाही? जर असं ठरलं असतं 10% कमिशन त्यांच्या वंशजांना, तर किती कमिशन गेलं असतं की नाही? संत आपण होऊन चमत्कार करत नाही, चमत्कार घडून जात असतात. 1400 वर्षाचं म्हातारं हातामध्ये सापाचं आसूड आहे, वाघावर बसलंय, 1400 वर्षाची तपश्चर्या घेऊन आले. अहंकार होता. आणि जर ज्ञानेश्वर महाराज चलत गेले असते तर बोलले असते, काय नाही पोरांना कळत नाही, या साधी सुधी पोर आहे. 1400 वर्षाच्या म्हातारी योग्याचा अभिमान हरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज केस वाळवत बसलेल्या भिंतीलाच म्हणले, चालविली जड भिंती हरली चालविली जड भिंती ज्ञानोबरायांनी भिंतीला आदेश दिला, महाराजांनी भिंत चालली. महाराज चांगदेव महाराज शरण आले. काय लिहायचं बरं आता? मुक्ताबाईला पाठवलेलं पत्र कोरं गेलं आणि मग मुक्ताई म्हणली, चांग्या 1400 वर्ष जगला पण कोरा झाला. 1400 वर्षाचं लेकरून 5 वर्षाची आई बघा. चांग देव म्हणे आजी जन्म आलो न गुरुपुत्र झालो मुक्ताई. स्वानुभव संतांकडे आहे आणि म्हणून स्वानुभवाच्या दिग्दर्शनातून तुकाराम महाराज रामनामाची, सत्यत्व रामनामाची परमार्थ कार्यातली सिद्धी आपल्या समोर प्रतिपादित करतात. रामनाम घ्या, माणसं फायद्याला उद्युक्त आहेत बरं का. सगळीच माणसं फायद्याला उद्युक्त आहेत. कशामुळे घ्यायचं? आणि मग महाराज म्हणले, तेने चुके फेरा गर्भवास. देवाचं नाव घ्या, गर्भवासातून मुक्त व्हायचं. बघा, परिणाम पाहून माणसं गोष्टी करत असतात. कुठली गोष्ट परिणाम पाहून करायची. साखरवाल्याने माणसाने साखर जास्त खायची नाही, है की नाही? पण तीच चारदा चहा पितात बरं. आमच्याकडे एक वारीत असताना एक जोडीदार होता आणि आम्हाला त्या घरून सांगितलं होतं, बाबा यांना गुलाबजाम वगैरे गोड काय खाऊ देऊ नका. आणि म्हाताऱ्याला गुलाबजाम लय आवडायचे. एक दिवस म्हणलं, तात्या कुठे गेलं? तर तात्या आम्हाला शीट होम मध्ये दिसलं. शीट होम मध्ये दिसल्यावर तात्याच्या ह्याच्यात 5 गुलाबजाम होते. तात्या 5 गुलाबजाम खाता असतात काय? शीट मला भया म्हणला, ए इनका 70वा गुलाबजाम है. 70वा गुलाबजाम. आणि कसं आहे माहितीये का? ज्वरे विटाळले मुखन दुधाते म्हणे काळे विख. दूध गोड आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं, पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची पदराड. पण कावीळ झालेल्या माणसाला दूध विष असतं, विष, है की नाही? जर दूध पिलं तिथं मरू शकतं माणूस. आणि म्हणून परिणामाची चिंता आम्हाला शिकवतात. तिघांनी परिणाम पाहून वागायचं. शेतकऱ्याने परिणाम पाहून शेती करायची, राजकारण्याने परिणाम पाहून राजकारण करायचं.
आणि संतांनी तुम्हा जीवानी परिणाम पाहून या भवसिंधूतून तरण्याचा मार्ग अवलंबायचा. शेतकऱ्याने शेती परिणाम पाहून करायची बर का. सध्याला केळी 29 रुपये खोडवा चाललाय म्हणून लगेच लावीत नाही बसायची. 2 रुपयांनी विकलेली माणसं आहे आपण, की नाही. ज्यांनी 2 रुपयांनी विकली ते आता हात चुळीत बसली. शेतीत कधी काय घडल सांगता येत नाही. प्राध्यापक शिवचरित्रकार नितीन बानगुडे पाटील सांगत असतात, आपल्या डोक्यात आणि शेतात काही पिकत यापेक्षा बाजारात काही विकत हे ज्या समाजाला कळतं तो समाज उभा राहतो. आपल्या डोक्यात काय पिकतं काय कळतं हे महत्वाचं नाही, बाजारात सध्याला काय चाललंय हे माणसं पाहतात, आहे की नाही. आता वारकरी चाली महाग पडल्यात आणि सध्याला चाली कशा आल्यात नुसते आता जगामध्ये काय चाललंय हे पाहून सगळं केलं पाहिजे, हे की नाही. परिणाम पाहून शेती करायची. दुसरी गोष्ट, परिणाम पाहून राजकारण करायचं. आमदार साहेब आले होते गावात आणि गावात आल्यावर लोकांनी सांगितलं मारुतीचं मंदिर पडाय झालंय, निधी द्या. 6 लाख रुपये निधी टाकला. पीए जवळ होता, विचारलं साहेब चुकीचं करताय का? अहो या गावाने आपल्याला 50 सुद्धा मतं दिली नाही गेल्या वेळेस आणि तुम्ही 6 लाख निधी टाकला, तुला कळत नाही म्हणजे म्हणून तर तू पीए मी आमदार आहे. या गावातनं 50 मतं झाली नाहीत ना, मला अनुभव आहे, मला आत्मविश्वास आहे, पुढच्या येत्या इलेक्शन मध्ये हे गाव मला 500च्या वर लीड देऊन मोकळं होणार आहे. राजकारण्यानं राजकारण पुढचं धोरण पाहून करायचं. पन्हाळ्याच्या वेड्यात छत्रपती फसले आणि फसल्यानंतर खालनं तोफा यायला लागल्या. महाराजांनी विचार केला, सिद्धी जोहर करतो तोफा नाही तर कोण टाकतोय बरं तोफा. बहिर्जी नायकांची टोळी खाली पाठवली, नाईक बघून या. नाईक खाली आले आणि बघतात इंग्रजांचे तोफाचे गोळा मार सिद्धीला मिळाले आणि सिद्धीकडनं तोफा फेकायला लागले. महाराजांनी विचार केलं, मागे यांना वखारीच्या वेळेस मी यांना सोडून दिलं, पण ही उलट्या काळजाची अवलाद माझ्यावरती उलटली. महाराजांनी पन्हाळ्यावरनं सुखरूप विशालगडावर पोहोचले आणि पहिलं दुखणं इंग्रजांना झालं. साखळ दंडात बांधून उभा केलं. का म्हणून असं केलं? बोलणं चालणं झालं, सोडून दिलं. अष्टप्रधानातले काही प्रधान जवळ आले, महाराजांना सोडायचं नव्हतं. महाराज म्हणले असू दे, आपल्या विरोधात सिद्धीला मिळाले ना, आता यांना बरोबर घ्यायचं, जंजिऱ्याच्या सिद्धीवर चाल करायची. राजानं धूर्त असून राजकारण करायचं आणि संतांनी नेहमी पुढचं भविष्य पाहून, पुढचा परिणाम पाहून पाऊल उचलायचं, आहे की नाही. सध्याचा काळ फार अनिष्ट रूढींचा, याच्या करता आम्ही परिणाम पाहून कुठल्याही गोष्टी करायच्या. माणसं परिणामाला म्हणतात. शेतात कसा कमवतोय माहिती नाही, पण पैसा कमवला पाहिजे, आहे की नाही. सध्याचं टोक काय आहे? माणूस श्रीमंत असला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला रामनामाचा परिणाम महाराजांनी शिकवला की काय होईल तर तुम्ही भवसिंधूतून तरुण जा. महाराजांना विचारलं, रामनाम सोडून दुसरा काय उपाय आहे का? महाराज म्हणले, बाकीची साधनं ही तुम्हाला नाशापतवर घेऊन नाशिवंता
रामनाम सोडून बाकीची साधनं केली तर काय होतील महाराज? महाराज म्हणले बाकीची साधनं नाशिवंत आहेत. बघा, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बिजजाचा शीनतेची फळ. त्याचा शेंडाही नासकाय आणि बुडका सुद्धा नासकाच आहे. काय करेल बरं? मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तय्यमाज्ञा. काहीच कोणत्या गोष्टी साधत नाही. माणसाला धन, स्त्री आणि पुत्र आदी करून गोष्टीमध्ये माणसं मृगजळासारखी गुंतली आहे की नाही? धन सोडवते का बरा शेवटच्या काळात? धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था असते की नाही? द्रव्य किती जरी असू द्या, पण आम्हाला शेवटच्या घडीला ते कामाला येत नाही. कोरोनामध्ये माणसाने अनुभवलं आहे की नाही? 60-60 हजार लाख रुपये देऊन एक इंजेक्शन घ्यायला माणसं पळाली. पण गेल्या वर्षी कोरोना संपल्या ती म्हणली ती माणसाची लस नव्हती, ती मांजराला का उंदराला द्यायला आणली होती. का मग माणसं काय तुम्हाला मांजर वाटत? धन कामी येत नाही, पुत्र तरी कामी येतो का? नाही. श्रीकृष्णा सारखे वैभव असता बंदी शाळे देवकी माता. कृष्णाला देवकीनं आईने विचारलं, कृष्णा 6 भाऊ कंसाने मारले तुझे, कार्य आणत नाही त्यांना जाऊन? तू अमृत गुरुपुत्र आणला, गुरुचा पोरगा आणला, माझी पोरं का आणत नाही? आईला देवानं सांगितलं, आई मुद्दल असल्यावर व्याजा सहित वसूल होत असतं म्हणले. कस काय? मग तिला टीव्ही पुढे लावला आणि मागच्या जन्मात, आई सौती मत्सरा पुढे तू सौतीची 6 लेकरं मारली आणि म्हणून मी देव असताना सुद्धा तुझी पोरं महागारी आणू शकत नाही. आहे की नाही? पोरं सुद्धा काही करू शकत नाही. मग स्त्री या जगामध्ये स्त्री सुद्धा आपल्याला या गोष्टीमध्ये आधार देऊ शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात बीज ज्याचा शीनतेचे फळ. मग महाराज कलियुगामध्ये तरण्यासाठी आम्हाला काय? Oh,
महाराज म्हणतात मग तुम्हाला जर याच्यातनं टिकायचं असेल तर पुन्हा काय करावं लागेल तर कंठामध्ये रामनाम धारण करावं लागेल. देवाची हजारो नाव आहेत की नाही. श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दन आनंद घना विनाशा. बघा तुका म्हणे नामन हरी क्रोध का. देवाच्या नावात इतकी ताकद आहे महाराज. 5 वानरांची टोळी दक्षिण दिशेला आली. कोण कोण आहे. नळ नीळ जांबवंत अंगद आणि मुख्य राहिला हनुमान आहे की नाही. नळ नीळ जांबवंत अंगद आणि हनुमंत 5 वानर आली दक्षिण दिशेला. तशा तर 8 दिशेला वानर गेली. दक्षिण दिशेला आली इकडं आणि आल्यानंतर बघितलं त्यांनी. अरे 400 शतयोजन 400 कोस 1200 किलोमीटरचा समुद्र आहे. कसा जायचा बरं करून. नळ म्हणला मी गेलो असतो पण मध्ये 600 किलोमीटर वर ठेपा खाया जागा पाहिजे होती. माझी उडी 600 किलोमीटर जाते 600. नीळ म्हणला एका धनक्यात पलीकडे जाईल पण महागारी माझी उडी काही येत नाही. अंगद म्हणला मी जाऊ का. नाही म्हणले लढे शिपाईवर नाम सरदार का. शिपायाने लढायचं सरदारजीने नुसतं खिल्ल ती अंगावर टाकायचे असतात. तू सत्कार घ्यायचा असतो. तू गेलो असतो पोरांनो म्हातारा झालोय सांग हालत होत ती म्हणलं मी म्हातारा झालोय. आपल्याकडे तसंच असतं. म्हातारी माणसं म्हणतात पोरांनो तुमच्यासारखं पाहिजे होतं लय भजन केलं. पोरग म्हणलं आमच्यासारखा होता तेव्हा काय केलं म्हणलं ओजने झालती मास योग्य काय वयात योग्य काळात काय कळतं का सांगा. जांबवंत म्हणले मी गेलो असतो पण म्हातारा झालो. मारुती म्हणले हे 1200 किलोमीटर जायचं सोपं आहे का. आणि मग जांबवंत तिकडे वळाले. मारुती तुझ्यामध्ये ब्रह्मांड भेटायची ताकद आहे पण लपली म्हणजे. जलमतात सूर्याला धरायला गेला. इंद्राने वज्रहंद हनुवटीवर म्हणून नाव झालं हनुमान. आणि सगळ्या देवानं 33 कोटी तुला वरदान दिलंय. तुझ्यात आकाश कवळायची ताकद आहे मारुती. पण ती ताकद दडलेली आहे. आता तुझ्या ताकदीची गरज आहे. आई जगदंबा सती सीतेचा शोध करायचा आहे. रामप्रभूचं कार्य करायचंय. मार उडी. महाराज उंच पर्वतावर गेला मारुतीनं उडी मारली. जय श्रीराम म्हणून. एक की नाही. उडी कुठं गेली. लंका सोडून पळ लंकेत पडलं. एक की नाही. ताकद कशाने आली. रामनामाने. एक की नाही. अखंड मारुतीच्या तोंडात रामनाम. हा समुद्र तरण काय अवघड आहे. महाराज तर म्हणतात तुका म्हणे 16 गाजे त्रिभुवनी या ही लोका माझी मान. तुकोबरायला इथं सुद्धा मान आहे. देव विमानात बसून घ्यायला आले तुकोबरायला. आपल्याला कोण येतंय सांगा. आणि म्हणून महाराज म्हणतात नाव धड करा सहस्त्रनामाची जे भव सिंधूसी थडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजाचा सीन तेचे फळ. एकदा सगळ्यांनी अशी पांघरून बाजूला करा आणि हात काय वर नाही करायचे कोणी बरं का. मोठ्या प्रेमाने टाळी वाजवा. विढोबार कुमार
नाव धड करा सहस्त्रनामाची, जे भव सिंधू सिद्धडी पावे. महाराज म्हणतात हजारो नाव आहेत देवाची, त्या नावाची नौका तयार करा. माणसं नाव घेत नाहीत बरं का. देवाचं नाव सहजासहजी घेत नाही, कर्तृत्व अहंकार आहे माणसाच्या मागे. पण एक बघा, देव तो देव आहे. या त्रैलोक्यामध्ये देवाच्या शक्तीच्या पुढची दुसरी शक्ती नाही. जगामध्ये सगळ्या शक्ती आहेत, पण देवाची शक्ती अचाट आहे की नाही. देवाची शक्ती किती, एक बघा, कर्तृत्व अहंकार असतो माणसाला. एका गावात पटकीचा रोग आला, पटकीचा, आणि तो कोंबड्याला येतो बरं का. आणि सगळ्या कोंबड्या मेल्या. आणि कोंबड्या मेल्यावर एकाच म्हातारीचं कोंबड शिल्लक राहील. रोज पहाटे ओरडायचं आणि माणसं कामाला लागायची, हे की नाही. आताचे कोंबड्या कीर्तनानं गेले बी वराडते. त्याला वाटते गाडी आली म्हणजे उजाडलं कुणास. त्या म्हातारीचं कोंबड ओरडायचं आणि गाव जाग व्हायचं. कोणा संग भांडणं झाली का नाही म्हातारी काय दम द्यायची माहितीये का. एखाद्या संग जर भांडणं झाली तर म्हातारी म्हणायची कोंबड्यालाच आरडून द्यायची नाही. आणि तिला माहिती माझं कोंबड आरडतं आणि म्हणूनच सूर्य उगवत. कोबराय म्हणतात का नाही, ना रडे तरी काय नुजेडे कोंबडे करून या वेडे आग्रह दावी. कुठला सूर्य काय कोंबड्याच्या आरडण्याशिवाय वरडत उगवत असतो का. नवल उदयला चंडाशो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो तपलाच त्याचा स्थायी भाव आहे. एके दिवशी हापशा पाणी भरता भरता गंगूबाईची त्या म्हातारीची भांडणं झाली. म्हातारीला राग आला, दिवसालाच उगवू द्यायची नाही. रागात म्हातारी घरी आली, कोंबड्याची चुच दोऱ्याने बांधली. म्हातारी आयटीत झोपली. उद्या काय कोंबड आरडायचं नाही आणि सूर्य काय उगवायचा. खुशीत झोपली म्हातारी. सकाळ झाली, चिमण्या चिव चिव करायला लागले. इकडं ऊन अंगावर आलं. म्हातारी म्हणली ओ सूर्य उगवला, माझं कोंबड आराडलं कोणास. येऊन म्हातारी खुरवड्यात बघते तर कोंबड मरून. कर्तृत्वाचा अहंकार असतो कोणाकोणाला, पण देवाच्या नामचिंतनापुढे सगळे अहंकार जातात. बघा 10 तोंडाचा रावण काय बारका नव्हता बरं का. माकडं भारी पडली, माकडं, आहे की नाही. कशी भारी पडली, देवाला सुद्धा दावून द्यायचं होतं. किती माता दिस कचाही सत्ता दिश असू द्या, रावणाची सत्ता काय हित तिथं नव्हती. पाषाण परिशभूमी जांबू नद, वंशाचा संबंध धातयाचा, सोन्याची पुरी समुद्राचा वेडा, समुदाय गाडा राक्षसांचा. रावणाचं पोरग, त्याचं मनगट कसं आहे. पुत्र पौत्राचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र इंद्रा हरी. आणि इंद्राला गुडघे मेट्यावांत पोरग रावणाचं, आहे की नाही. त्याला इंद्रजित नाव पडतं. इतकं पाठीरा का कुंभकर्ण आहे की नाही. मग असला असताना सुद्धा 18 पद्म वानराची टोळी आली, ज्याचा 10 दिशा डंका होता. त्या रावणाला गुडघे मेट्यावांत महाराज. आणि रावणाला 10 तोंडच्या 10 तोंड काळ झाली. कशामुळं, रामनामाची ती ताकद आहे बरं का. रावणाला सगळं आवडत होतं पण राम आवडत नव्हतं. बघा जेव्हा सभेमध्ये प्रस्ताव मांडला, काय करायचं. लंकेच्या दुर्ग तटावरती वानर कडनी बसली. अभेद असणारा दुर्ग तट, जिथं देवाला वाऱ्याला सुद्धा शिरताना रावणाची आज्ञा घ्यावा लागते बरं का. इंद्रवारी चंद्र छत्रधरी अश्विनी कुमार दोन्ही द्यावे, तेची द्यावे चंदन उगाळूनी. विलंब करिता तक्षणी दाशी धरुनी मारिती. इंद्राने वारा घालायचा, चंद्राने छत्र धरायचं, अश्विनी कुमारांनी फुलं आणून द्यायची. एवढी कामं सगळ्यांना वाटून जर उशीर झाला तर दाशी हाणायची. आता दाशी काय बारक्यांल्या होत्या वय, बदक्यातच पाडायच्या बरं का. असल्या रावणाच्या दाशी. एवढं ऐश्वर्य असताना माकडं भारी का पडली. महाराज रावणाला अहंकार सरला नाही, हे की नाही. विभीषण उभा राहिला सभेत, दादा रामाची सती सीता रामाला देन, भांडणाचं कारण मिटव. राम नाव का घेतलं ना अडवलं, वैर्याची स्तुती करतो, लात घातली महाराज. विभीषण रडत बारक तोंड केलं, मुकुट खाली पडलाय. आई कैकसी जवळ आला. आई दादाला सांगितलं रामाची सीता रामाला देन, भांडणाचं कारण मिटव. ऐकलं नाही, लात घातली आई मला. मग काय ठरवलं, आता मी रामाला शरण जाणार. कैकसीला लय आनंद झाला. विभीषणा आता मला कळालं, रावण जन्माला तर रक्ताचा पाऊस, कुंभकर्ण जन्माला तर हाडाचा पाऊस,
आणि तू पडला जन्माला आला तर सत्वाचा पाऊस पडला. आज त्याचा अर्थ कळला. का? जिथं हरिभक्त जन्माला येतात ते कुळ, तो देश, ती भूमी पावन होते. बरं का? कुलम पवित्र जननी कृतार्थ वसुंधरा पुण्यवतीच एन केन. रामायणातला गोड श्लोक आहे बघा. कुल पवित्र होत, धरती पवित्र होते आणि त्या आईची कुस पवित्र होते. कधी? देवाचं नाव घेणारा पूर्व जन्माला आला. एक नाही. महाराज या श्लोकाचं ट्रान्सलेशन मराठीत करतात बरं का. तुकोबाराय म्हणतात ना, पवित्र ते कुळ जन्माला येतात. महाराजांची म्हणून तर मागणी, हरिदासाचे घरी मज उपजवा तिथे राम नाम होईल श्रवण. संताच्या दारातलं पुत्र करून टाका का, तर तिथं देवाचं नाव ऐकायला मिळेल. महाराजांना विचारलं, महाराज 1.5 तास झालं सांगताय रामनाम घ्या, रामनाम घ्या, काय फरक पडेल बरं? महाराज म्हणले, बाकीची मरतात पण तुम्ही काळ म्हणे का Ah
तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी रामबाणी शिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा सीन तेची फळ. महाराज म्हणले मुंगीपासून ब्रह्म्यापर्यंत काळाची सत्ता आहे. एकते निराळे फक्त हरीचे दास. अवघाचे आकार ग्राशीला काळे आणि एकते निराळे हरीचे नाम. देवाचं नाम आणि देवाचं नाव घेणारा दास फक्त या काळाच्या तडाख्यातनं सुटला. सांगा बरं ज्ञानोबरायांची कीर्ती कुठपर्यंत. जबवरी चंद्र सूर्य तबवरी कीर्तीचा घट स्थिर. उपगरायावर काळ चाल करीत नाही. का चाल करीत नाही. यम गुलाम करी सलाम तुकया घरी राबतस. तुकाराम महाराज म्हणले आम्ही काळापेक्षा तुका म्हणे बळी. आम्ही कळी काळावरती बलवान झालो बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बघा नाहीतर मृत्यू कोणाला सोडित नाही. या जगात माणसं धडपड करतात जितकं म्हणून काय मरणापासून सुटायचा काही करीतो उपाय. जेवढं जेवढं आम्ही सुटायला जाईल तेवढं गुंततो त्या वाघुरीत गुंतलेल्या सस्यासारखं. एक की नाही. मायकल जॅक्सन नावाचा डान्सर जागतिक कीर्तीचा त्याचं घोकणं होतं की 135 140 वर्ष जगायचं. पण महाराज वयाच्या 60-55 वर्षातच त्याला मरावं लागलं. बरं का जितकं आम्ही मरणापासून पळायची तयारी करेल तितकी तितकी मरण आम्हाला दाढेत घेते. आणि म्हणून काळापासून जर सुटायचं असेल तर फक्त देवाचं नाव घ्या. कंठरूपी भाता रामनामानं भरा. बघा म्हातारपणी देवाचंच नाव तोंडातले चांगलं दिसत.
आजी रोज रामनामाची माळ जपायची दारात आणि जपायची. मग माणसं जाता येता पाया पडायची. गावात नाटक पिक्चर आला ना, आजीला पुरी नाती चल आजी आमच्या बरोबर पिक्चर बघायला घेऊन गेल्या. पिक्चर बघायला गेल्या. पिक्चर मधली नटी होती 20 वर्षाची तरुणी आणि तिला लग्नाचं वेध लागलं होतं आणि तिच्या तोंडात गाणं होतं. म्हातारी रोज गाणं कुठली म्हणायची? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे गाणं म्हणायची. पण पिक्चर मधल्या नटीच्या तोंडात होतं हे नारायणा सांग होणार कधी लग्न माझे. म्हातारीला वाटलं आपला मंत्र जुना झालाय, ही मंत्र धरवा. दुसऱ्या दिवशी सकाळी माळ जपीत बसली. म्हातारी म्हणायची हे नारायणा सांग होणार कधी लग्न माझे. आता मला सांगा, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बालकाच्या. माणूस वाढला का नाही वयानं, त्याची बुद्धी वाढली पाहिजे. बारक्या पोरासारखं वागायचं नाही, दमदार वागायचं. बरं का, वारकऱ्यांनी दमदार वागायचं नेहमी. उगाच टुकार माणसात काहीतरी पानसट गोष्टी करत बसायचे नाही. एखादा माणूस आपल्याकडे बघत असतो, परीक्षा करत असतो. तुम्ही बघा, जीनच्या पॅन्टीतल्या माणसाने वडापाव स्टँडवर उभा राहून खाऊ द्या, काय म्हणत नाही. आमच्यासारखं धोत्रावर जाऊन जर तिथं असा उभा राहून वडापाव खायला का बुवा बी ह्याच्यात दिसत. आणि म्हणून वेळ काळ बघून करायचं. समय जाना. आणि म्हणून 11:05 झाले, 5 मिनिटं आगाव झाले. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. बोलताना सगळी मोठी माणसं आहात, भगवान बाबाचे उपासक आहात. एखादा तिरपा शब्द गेला असेल तर आई वडिलाचं हृदय करून पोटात घाला. चाललेला हा नामसप्ताह आपल्या परिसराला साजेसा असा आहे. ज्या महंतांची, ज्या संतवर्यांची तुम्ही सेवा करताय त्यांच्या नावाला साजेसा आहे. त्या नावाला कुठं गरिमा काळीमा लागणार नाही. असं वागून या नामसप्ताहाची दिव्यता भव्यता वाढवावी अशीच भगवान बाबाच्या, वामन भाऊंच्या, पांडुरंगाच्या चरणी, कोटलिंग बाबाच्या चरणी प्रार्थना करू आणि या ठिकाणी पूर्णविराम देऊ. तो का